नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या 17 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार. उद्या आलेले आहे माघ अमावस्या. माघ अमावस्येला आपण माघी अमावस्या असेही म्हणतो. खरं तर आज 16 फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी संध्याकाळी 5:30 वाजता अमावस्या तिथी सुरू झालेली आहे. बरोबर उद्या मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:33 ही अमावस्या तिथी असणार आहे. पण जी अमावस्या सूर्य बघतो तीच अमावस्या उपाय आणि सेवा करण्यासाठी आपण गृहीत धरतो. आता आज संध्याकाळी सुरू झालेली अमावस्या ही उद्या सूर्याने पाहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला शक्यतो अमावस्येचे जे उपाय करायचे आहेत, ज्या सेवा करायच्या आहेत, त्या उद्याच्या तिथीला करायच्या आहेत. अमावस्या तिथी ही शत्रुबाधा, वाईट शक्तींचा, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा एक सर्वात महत्त्वाचा, अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. बरेच लोक असे आहेत की ज्यांच्या घरात खूप त्रास आहे, घरात एकोपा नाही, घरात क्लेश होतात. अमावस्या पौर्णिमा जवळ आली की घरात भांडणं होतात. म्हणजे तुमच्या घरात खूप निगेटिव्हिटी आहे. एखाद्या व्यक्ती तुम्हाला सतत नजर लावत आहे, सतत तुम्हाला काहीतरी त्रास देत आहे. तर उद्या अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात मी तुम्हाला ज्या वस्तू सांगतेय त्या टाकायच्या आहेत. उद्या अमावस्येला याच वस्तू घालून जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या मागे असणारी बाधा, शत्रुपीडा, वाईट शक्ती, नकारात्मकता, जे काही वाईट आहे ते सगळंच्या सगळं संपलं जाईल. बघा, आज मी तुम्हाला एकूण 3 उपाय सांगणार आहे. तिघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा. जर तुम्हाला शक्य असेल तर तिघांपैकी तुम्ही 3ही करा. समजा घरात एकोपास नाही आहे, घरात क्लेश होतात, पतीचं आणि पत्नीचं पटत नाही, सासूचं सुनेचं पटत नाही, घरात सतत भांडणं असतात, तर हा पहिला उपाय. अमावस्येला म्हणजे उद्या आपल्याला उपाय करायचा आहे. पण त्यासाठी आज रात्री तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड किंवा एक कागद घ्यायचा आहे. काळा नसेल, तुम्ही सफेद घेतला तरीही चालेल. त्याच्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला काळी मोहरी घालायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काळी मोहरी असते, कारण आपण फोडणीसाठी स्वयंपाकामध्ये ही मोहरी वापरतो. एक चिमूटभर काळी मोहरी तुम्हाला त्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये ठेवायची आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुळस आपल्या दारात जे असते, एखादं पान गळलेलं असेल, कारण तुळशीच्या खाली एखादं पान तुटलेलं, रात्री तुळशीला हात लावायचा नाही, ती तोडायची नाही. पण पान जर पडलेलं असेल, गळलेलं असेल, तर ते उचला. तुळशीच्या पानाला एक चिमूटभर हळद लावा, ओली हळद. हळदीत थोडं पाणी घाला, थोडंसं एक थेंब, आणि ओली हळद त्या तुळशीच्या पानाला लावा. आता हे तुळशीचं पान जे आहे ते बरोबर त्या मोहरीच्या वरती म्हणजे त्या कापडामध्ये ठेवा. याला एक गाठ मारा. आपल्या हातामध्ये ही पोटली तयार करून घ्या. तुम्हाला जो काही त्रास असेल, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते किंवा सतत तुमच्या घरात जे कलह होता, जे काही असेल ते त्यामध्ये व्यक्त करा की माझ्या आयुष्यात असणाऱ्या अडीअडचणी दूर होऊ दे, माझ्या घरात असणारी जी काही ही बाधा आहे ती संपून जाऊ दे, संकटांचा नाश होऊ दे, आमच्या घरात होणारे कलह थांबू देत, आमच्या घरामध्ये जे काही नकारात्मक आहे ते आजपासून पूर्णतः नष्ट होऊ दे, असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर फक्त तुम्हाला कुरु कुरु स्वाहा, 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 फक्त हा मंत्र कुरु कुरु स्वाहा हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. रात्री झोपताना तुम्हाला ही पोटली उशीखाली म्हणजे तुमच्या डोक्याजवळ, बेडशीट, गादी जे काही असेल तिथे आसपास कुठेतरी तुम्हाला ही पोटली तुम्हाला रात्रभर ठेवायची आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा उठल्यानंतर ही पोटली उशीखालून काढायची आहे. जे अंघोळीचं पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यात थोडं गोमूत्र, थोडंसं गंगाजल, नसेल जरी काहीतरी चालेल, फक्त अंघोळीच्या पाण्यामध्ये ही पोटली जी आहे त्यामध्ये ठेवलेली ती मोहरी, काळी मोहरी आणि तुळशीचं, हळद लावलेलं तुळशीचं पान, 2 गोष्टी त्या अंघोळीच्या पाण्यात घाला आणि त्या पाण्याने स्नान करा. जर तुम्ही उद्या अमावस्येला ह्या वस्तू घालून, अंघोळीच्या पाण्यात या वस्तू घालून स्नान केलं, तुम्हाला पुढच्या काही तासात अनुभवायला सुरुवात होईल. घरात असणारी निगेटिव्हिटी पूर्णतः हळूहळू घराच्या बाहेर जायला सुरुवात होईल. सतत क्लेश, कलह जे होत होते, भांडणं, वादविवाद होत होते, हा उपाय केल्यानंतर बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला घरातलं वातावरण पूर्णतः शांत दिसेल. आता तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते. बऱ्याच वेळा काय होतं की शत्रुबाधा असते, घरातलीच एखादी व्यक्ती त्रास देते
एखादा आजार मागे लागलेला असतो, घरामध्ये सुख वाटत नाही, बऱ्याच वेळा तुम्हाला यश मिळत नाही, प्रगती होत नाही, अशा वेळी काय करा, अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गुलाबजल घाला, सुगंधी अत्तर घाला, कुठलं पण हिना अत्तर कुठलं, एक चिमूटभर फक्त किंचित एक थेंब अत्तर घातलं तरीही चालेल, गुलाबजल, अत्तर, गंगाजल, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, एक चिमूटभर त्यामध्ये मीठ घालायचं आहे, एक चिमूटभर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत, जे पाणी आहे ते पूर्ण व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपला स्वतःचा फेस म्हणजे स्वतःची प्रतिमा बघायची, थोडं पाणी हळवून ते एकदम क्लीन करून घ्या, म्हणजे थोडंसं ते व्यवस्थित एका जागी बसू द्या, म्हणजे त्यामध्ये आपलं जे तोंड आहे, आपला जो चेहरा आहे त्यामध्ये दिसेल, आपलंच तोंड आपलाच चेहरा त्या पाण्यामध्ये बघून तुमची जी काही इच्छा असेल, जी काही निगेटिव्हिटी, जी काही नकारात्मकता आहे ती सांगायची आहे, की मला हा त्रास आहे, हे आजारपण आहे, किंवा माझ्या पाठी एवढे त्रास आहेत, जे काही असेल त्यामध्ये बघून तुम्हाला सांगायचं आहे आणि ते दूर होण्यासाठी त्या पाण्याकडे बघून तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी व्यक्त करायची आहे, की आजपासून हे सगळं संपत आहे, संपणार आहे, आजपासून माझ्या आयुष्यात सगळे चांगले दिवस येणार आहेत, माझ्या पतीची प्रगती होणार आहे, मला यश मिळणार आहे, माझ्या घरात पैसा येणार आहे, धन राहणार आहे, शत्रुबाधा संपणार आहे, असं म्हणायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे. या पद्धतीने उद्या अमावस्येला तुम्ही स्नान केलं, कितीही बाधा असेल, कितीही कोणी त्रास देत असेल, कितीही निगेटिव्हिटी असेल, कितीही अपयश येत असेल, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अवघ्या 3 तासामध्ये फरक दिसायला सुरुवात होईल. निगेटिव्हिटी, नकारात्मकता पूर्णतः दूर होईल. सतत येणारा आजारपण तुमच्या मागे जे होतं ते कुठेतरी तुम्हाला कमी झाल्यासारखं वाटत जाईल. मी प्रत्येक अमावस्येला आवर्जून या वस्तू घालते आणि आवर्जून असं स्नान करते. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तुमच्याकडे खूप काही नसेल चालेल, फक्त उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र घाला, थोडंसं गंगाजल घाला, घरामध्ये जर दूध असेल तर थोडंसं गाईचं किंवा म्हशीचं कच्चं दूध जे असतं ते घाला, यामध्ये एक चिमूटभर फक्त हळद घाला आणि सगळ्यात शेवटी या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची माती घाला, एक चिमूटभर तुळशीची माती. ह्या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यात एकत्रित करून जर उद्याच्या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने स्नान केलं, ओम पितृदेवाय नमः फक्त हा मंत्र म्हणून तुम्ही जर स्नान केलं, तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. घरात एकतरी व्यक्ती असतो की ज्याला पितरांचा श्राप असतो. अमावस्या तिथी पितरांसाठी समर्पित आहे, पण जर उद्या तुम्ही या पद्धतीने स्नान केलं तर पितर खुश होतील, पितरांचा श्राप कुठेतरी समाप्त होईल. समजा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पतीला श्राप आहे आणि तुम्ही हा उपाय करताय, तरी त्याचा जो लाभ आहे ना, या स्नानाचा जो लाभ आहे हा घरातल्या सगळ्या सदस्यांना प्राप्त होईल. बघा, तुम्हाला कामात अडचणी येत असेल, अडथळे येत असेल, कुठलाही श्राप असेल, जर पितरांच्या नावाने उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं तर लक्षात ठेवा, कामातील अडी अडचणी सगळ्या काही दूर होतील. खूप साधे सोपे उपाय सांगितलेत, नक्की करा.